लाडाची लेक म्हणून वडिलांनी फॉर्च्युनर गाडी दिली, सोनं दिलं, चांदी दिली आणि त्या बदल्यात तिला मात्र मिळाल्या फक्त आणि फक्त वेदना. पोलिसांनी सर्व चांदी जप्त केली. फॉर्च्युनर गाडी दिली होती ती देखील ताब्यात घेतली. जे सोनं गहाण ठेवलं होतं ते सगळं सोडवून तिच्या स्वाधीन करावं अशी सर्वांनी मागणी केली. कारण ते तिच्या आईवडिलांच्या कष्टांच्या पैशाचं सोनं होतं. असं काही महिन्यांपूर्वी वैष्णवीच्या केसमध्ये सारेजण बोलत होते. तुम्हाला वैष्णवी हगवणे आठवत असेलच. 9 महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला सोडून तिनं आत्महत्येचा पर्याय निवडला होता. पण तो निवडला होता की तिची हत्या करण्यात आली होती हे आता हळूहळू समोर येतच आहे. संपूर्ण राज्यभरात तिच्या आत्महत्येच्या प्रकरणामुळे खळबळ माजली गेली होती. खरं तर सासरच्या लोकांच्या रोजच्या होणाऱ्या छळाला वैतागून तिनं हे टोकाचं आणि अंतिम पाऊल उचललं होतं असं सांगितलं जात आहे, ज्यामुळे तिला आपल्या त्या चिमुकल्या बाळालाही पोरकं करावं लागलं होतं. लोकांनी तिच्या आईवडिलांना त्यासाठी दोषी मानलं. पण खरंच तिचे आईवडील त्यासाठी जबाबदार होते का? त्यांनी तर आपली मुलगी सुखात राहावी, सुखात नांदावी म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. कारण लेकीला आपण ज्या घरी देत आहोत त्या घरी ती सुखी राहावी हे एकच ध्येय प्रत्येक आईवडिलांचं असतं आणि त्यांनी ते स्वप्न आयुष्यभर पाहिलेलं असतं आणि त्यासाठी ते आपण काय करू शकतो ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतात. हेच आपल्या सगळ्यांनाही माहीत आहे. वैष्णवी जेव्हा कॉलेजमध्ये होती तेव्हाच ती शशांक हगवणेच्या प्रेमामध्ये पडली होती. तिच्या घरच्यांना तिने जेव्हा शशांकबद्दल सांगितलं तेव्हा तिच्या घरच्यांना तसं पाहता ते स्थळ मान्यच नव्हतं. कारण शशांकच्या घरची मंडळी ही राजकारणी होती. राजकारणी घरानं आपल्याला नकोच असं तिच्या वडिलांचं म्हणणं होतं. वडिलांनी आणि घरच्यांनी तिला तसं समजावून सांगितलं होतं. पण तिने मात्र मी लग्न करेन तर शशांकशीच हा एकच हट्ट धरला होता. कारण तिला असं वाटत होतं की मी शशांकशिवाय राहू शकत नाही. शशांक म्हणजे माझं सर्वस्व. पण तरी देखील तिचे वडील तिच्यासाठी स्थळ शोधू लागले. जेव्हा तिला ही गोष्ट कळली तेव्हा तिने लगेचच ही गोष्ट शशांकला सांगितली. शशांकने लगेचच त्या लोकांना माझं आणि वैष्णवीचं प्रेम आहे असं सांगून ते लग्न मोडलं. आपल्या मुलीचे लग्न मोडलं हे पाहून वैष्णवीच्या वडिलांना खूप मनस्ताप झाला आणि त्यामुळे त्यांना इतका त्रास झाला की त्यांना सरळ ICU मध्ये ॲडमिट करावं लागलं. आता मात्र वैष्णवी विचार करू लागली होती, कदाचित आपल्या ह्या मनस्तापामुळे कदाचित आपले वडील खचले जातील म्हणून ती देखील आता थोडासा विचार करू लागली होती. आता तिच्या डोक्यात हाच विचार येत होता, वडील म्हणतील ते. पण तेव्हा शशांकने मात्र तिला पुन्हा आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये खेचायला सुरुवात केली. त्यानं आपल्या बहिणीसोबत मिळून तिला आपण पळून जाऊया आणि लग्न करूया असे सांगितले. शशांकच्या प्रेमात वेडी झालेली वैष्णवी ते देखील करायला तयार झाली होती. पण तेवढ्यात तिला तिच्या मामाने समजावून सांगितलं, जर तू असं केलंस तर तुझ्या वडिलांना या गोष्टीचा आणखी त्रास होईल. त्या गोष्टीचा विचार कर. त्यामुळे तिने आपला तो निर्णय थांबवला. पण वैष्णवीचे शशांकविषयी असलेले प्रेम पाहून मामांनी तिच्या वडिलांना समजावून सांगितलं, आपली मुलगी त्या मुलावरती प्रेम करते तर मुलीला त्याच्यासोबतच संसार थाटून द्या असे देखील सांगितले. वडिलांनी देखील मामाच्या या म्हणण्याचा विचार केला. वडिलांच्या मनात नसताना देखील त्यांनी मुलीच्या प्रेमापोटी वैष्णवीचे लग्न शशांक सोबत लावून दिले. शशांकनी तेव्हा 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी अशा मोठमोठ्या मागण्या केल्या. मुलीच्या प्रेमापोटी वडिलांनी तेही दिलं. पण खरं तर त्यावेळी जर का वैष्णवीने नकार दिला असता तर आज ती जिवंत असती. तिच्या चिमुकल्या बाळासोबत ती आनंदाचे क्षण घालवत असती. पण तिला वाटत होतं की शशांक तिच्यावरती खूप प्रेम करतो आणि याच प्रेमाच्या गोष्टीमध्ये ती फसली. तिला असे वाटत होते की आपण शशांकसोबत प्रेम करून आणि लग्न करून आनंदी राहू. पण हा विचार तिचा चुकीचा होता हे तिला मात्र नंतर कळलं.
लग्न झालं, पण हळूहळू सासरच्या लोकांची मागणी मात्र आता वाढू लागली होती. वैष्णवीचे वडील ते सारं काही पूर्ण करत होते. का? तर माझी मुलगी सुखी राहावी म्हणून. पण ते नराधम तर फक्त पिळून खाण्यासाठी बसलेले होते. एक झाले की एक अशी एक एक मागणी वाढतच होती. आणि वडील मात्र लेकीच्या आनंदासाठी सगळं काही सहन करून त्या नराधमांना त्यांच्या मागण्या पुरवत होते. जेव्हा वैष्णवी शशांकच्या घरी सून म्हणून गेली, तेव्हा मात्र तिला असं वाटत होतं की त्यांच्या घरचे सगळे लोक खूप प्रेमळ आहेत. तिच्याशी ते सगळे प्रेमाने राहत होते. तिची नणंद करिश्मा ही तर तिला जणू तिची लहान बहीणच वाटत होती. तिचा दीर तिला जणू आपला भाऊच आहे असे वाटत होते. शशांकच्या आईवडिलांना तिने आपले आईवडील म्हणून स्थान दिलं होतं. या सर्वांमध्ये तिची जाऊ मयुरी ही मात्र जरा वेगळी होती. ती या सर्वांमध्ये एकत्र येत नसे. सर्वजण तिला तिच्याबद्दल असे सांगत की तिचा स्वभाव भांडखोर आहे, त्यामुळे ती आमच्यामध्ये मिसळत नाही. वैष्णवीला देखील तेच खरं वाटलं आणि तिने देखील तिच्यासोबत जरा 4 हात राखूनच अंतर ठेवलं. वैष्णवी कधीही नवऱ्याच्या शब्दाबाहेर जात नव्हती. तो जे सांगेल ते ती आपल्या वडिलांना सांगत होती आणि वडील त्याप्रमाणे प्रत्येक मागणी पूर्ण करत होते. हे कशासाठी? फक्त लेक सुखी राहावी म्हणून. थोड्या दिवसांनी वैष्णवीच्या लक्षात आलं की तिच्या सासरी फक्त तिच्या ननंदेचं म्हणजे करिश्माचंच ऐकलं जातं. ती जे म्हणेल तीच पूर्व दिशा असं म्हटलं जातं. ती खूप लाडाकोडात वाढलेली होती, पण ती म्हणजे सर्वात मोठी माचिसची काडी हे कळायला वैष्णवीला जरा वेळच लागला. जेव्हा वैष्णवीला हे कळलं, तेव्हा करिश्मानं आपले रंग दाखवायला मात्र सुरुवात केलेली होती. तिचं वय साधारण 32-33 असं होतं, पण तिने मात्र अजूनही लग्न केलेलं नव्हतं. तिचा एक मित्र होता, निलेश चव्हाण. तो देखील वैष्णवीच्या घरी अगदी घरातला सदस्य असल्यासारखाच वागत असे. त्याचं नेहमी त्या घरी येणे जाणं असे. शिवाय त्याचं म्हणणं देखील त्या घरामध्ये मानलं जात असे. नंतर वैष्णवीला कळलं की त्याचं लग्न झालेलं होतं, पण काही कारणास्तव त्यानं आपल्या बायकोला सोडलेलं होतं. लग्नाचे काही महिने उलटले आणि त्यानंतर वैष्णवीला घरातील सर्वांचं खरं रूप दिसायला सुरुवात झाली. सतत हे आण ते आण अशा मागण्या सुरू झाल्या. गौराईच्या दिवसांमध्ये तर लेकीच्या घरून मातीच्या गौराई आणल्या जातात, पण तिला मात्र तिच्या सासरच्या लोकांनी चांदीच्या गौराई आण म्हणून सांगितलं होतं. जेव्हा तिने या गोष्टीसाठी नकार दर्शवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिला सासरच्या मंडळींनी त्रास द्यायला सुरुवात केली. शेवटी आपल्या मुलीला त्रास नको म्हणून घरच्यांनी चांदीच्या गौराई दिल्या. त्यानंतर शशांकला मोबाईल, पैसे हे सारं पुरवणं चालूच होतं. वैष्णवीचे आई वडील तिला कधीही नकार देत नव्हते, कारण त्यांना फक्त आपल्या मुलीचं सुख हे जास्त महत्त्वाचं वाटत होतं. एकदा तर हद्दच झाली. शशांकला प्लॉट घ्यायचा होता, म्हणून त्यानं वैष्णवीला तिच्या आईवडिलांकडे पैसे मागायला सांगितले. पण त्याने जी रक्कम मागितली होती ती रक्कम मात्र जास्त होती, म्हणून यावेळेला तिच्या वडिलांनी लगेच देणं जमणार नाही असं सांगितलं. आणि झालं. ह्याच गोष्टीचा त्याला राग आला होता. त्यामुळे त्यानं वैष्णवीचा जास्त छळ करायला सुरुवात केली होती. घरातील सर्वांनी आता तिच्या छळाची परिसीमा गाठलेली होती. तिला तासनतास उन्हात उभं केलं जात होतं. वैष्णवीला पश्चाताप होऊ लागला होता की मी ह्या कोणत्या लोकांच्या घरात येऊन फसलेली आहे. तिनं इतकी वैतागली होती की तिनं स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला, पण ती त्यात बचावली. पुन्हा तिच्या आईवडिलांनी तिला समजावून सासरी पाठवलं, पण नंतर मात्र तिच्यावरती संशय घ्यायला सुरुवात केली. आणि तीही ज्याच्याशी ती प्रेमविवाह करून आली होती त्याच शशांकने. ते मात्र तिला आता सहन होईना. आपण ज्याच्यावरती प्रेम केलं आज तोच आपल्यावरती संशय घेतो आहे, ह्या गोष्टीनं तिला खूप जास्त त्रास होऊ लागला. इतका त्रास सहन करण्यापेक्षा जर का वैष्णवीने आणि तिच्या कुटुंबियांनी तेव्हाच पावलं उचलली असती, तर आज वैष्णवीला हे जग सोडावं लागलं नसतं. तिच्या चिमुकल्यासमोरच तिला मारहाण केली जात असे. ननंद करिश्मा तर तिला अगदी पाण्यातच पाहत असे. तुझ्या वडिलांकडनं 2 कोटी रुपये आण. ही शशांकची मागणी थांबत नव्हती. आता मात्र तिला आपण
शशांकशी लग्न करून चुकलो. ही गोष्ट कळून चुकली होती. तिला खूप पश्चाताप होत होता. तिनं अखेर आपल्याला होणारा त्रास आपल्या आई वडिलांना बोलून दाखवला. नवऱ्यानं तिला मारहाण करायला सुरुवात केली होती. तो सतत तिला पैसे आण हेच सांगत होता. पण ती मात्र त्याला सांगत होती, आता माझ्या वडिलांकडे इतके पैसे नाहीत. नवऱ्याने मारहाण केल्यावरती ती खोलीमध्ये जाऊन रडत बसत असे. किती त्रास देतो हा नवरा, आता काय करावे हा विचार तिच्या मनामध्ये आता सतत येत असे. तिला त्या गोष्टीचा खूप त्रास होत होता. त्या दिवशी तिनं विचार केला, जर मी जिवंत राहिले तर हा सतत माझ्या आईवडिलांना असाच त्रास देत राहील. माझं मूल माझ्या आईवडील सांभाळून घेतील, पण माझ्या आईवडिलांना मला आयुष्यभर त्रास द्यायचा नाही. जे झालं ते खूप जास्त झालं. हा विचार तिच्या मनाला भेदून गेला. तिनं हे आयुष्य संपवून टाकण्याचा निर्णय घेतला. लालची सासरच्या मंडळींना ती कंटाळलेली होती, कारण त्यांची पैशाची भूक ही भागतच नव्हती. त्या दिवशी तिनं आपल्या लेकराला कवटाळलं. मला माफ कर लेका, असं म्हटलं. त्याच्या गालाचे कपाळाचे चुंबन घेतले, कारण तिच्या जाण्यानं सगळ्यात जास्त फरक हा तिच्या बाळालाच पडणार होता. तिला माहीत होतं, या सगळ्या त्रासावरती ती एकटीच उत्तर आहे. तिनं तो निर्णय घेतला. तो चुकीचा होता, पण ती मात्र ह्या सगळ्या गोष्टींना कंटाळली होती. तिनं ह्या सगळ्या गोष्टींभोवती आता हात टेकले होते. ज्या नवऱ्यासोबत तिनं प्रेमाची स्वप्न पाहिली होती, त्यानं तिच्या प्रेमाची कदर केली नाही. तिने पाहिलेली स्वप्न त्यानं धुळीस मिळवली. पण तिने हे जग सोडल्यावरती देखील तिचा वनवास संपला नाही, कारण तिच्या बाळाला तिसऱ्या व्यक्तीकडे सोपवलं गेलं होतं. त्यानंतर बाळाचा ताबा मिळवण्यासाठी तिच्या आईवडिलांना खूप प्रयत्न करावे लागले. शेवटी ते बाळ सुखरूपपणे तिच्या आईवडिलांकडे सोपवण्यात आलं. तिच्या मृत्यूनंतर तपास यंत्रणांनी या प्रकरणात 11 आरोपींविरुद्ध 1676 पानांचं आरोपपत्र दाखल केलं. वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावरती या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. त्यावरती सध्या तपास सुरू आहे. आरोपींच्या गोळ्या बंदुकीचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. कोर्टात काही आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. पण प्रश्न अजूनही हाच आहे. आजही उच्च शिक्षित सुशिक्षित समाजात हुंडा नावाचा राक्षस जिवंत आहे. वैष्णवीसारख्या अनेक मुली आदर, प्रेम आणि समानतेची अपेक्षा ठेवून सासरी जातात, पण तिथे पैशाच्या अपेक्षांनी, मानसिक छळाने आणि अपमानाने त्यांचा अंत होतो. हुंडा मागणारा आणि देणारा हे दोघेही गुन्हेगार आहेत, हे नेहमी लक्षात ठेवा. अशा प्रकरणांमध्ये जलद गतीने निर्णय आणि कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. यामुळे समाजात भीती निर्माण होईल आणि कोणीही स्त्रीला असा छळ करण्याचा धाडस करणार नाही. आईवडिलांनी आपल्या मुलींना सहन कर असं सांगण्यापेक्षा बोल असं सांगायला हवं. स्त्रियांनी शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि कायद्याचं ज्ञान हे 3 शस्त्र द्यायला हवीत. लग्न म्हणजे 2 माणसांचा नव्हे, तर 2 कुटुंबांचा समतोल नात्यांचा असतो. दिखाव्यासाठी, प्रतिष्ठेसाठी लाखो रुपयांचा खर्च करू नका. साधं पण समाधानकारक लग्न हीच खरी प्रतिष्ठा आहे. एक लक्षात ठेवा, जेव्हा समाज मौन बागळतो तेव्हा अत्याचार वाढतात. आवाज उठवा, प्रत्येक वैष्णवीला न्याय द्या, हीच आपली सामूहिक जबाबदारी आहे. न्याय हा वैष्णवीला मिळाला